आम्ही ब्लेडने कट करायचो आणि एक 10 ते 15 टाके मारायचो, पण त्याने काय व्हायचं, त्यांनी त्यांची स्किन पण मागं पुढं करून बघितलेली नसते. फायमोसिस म्हणजे ही स्किन समोर चिपकलेली असते आणि लग्न झाल्यानंतर का बरं येतात की त्यांना जेव्हा केव्हा समागम प्रॉपर होत नाही, जेव्हा केव्हा ते मास्टरबेशन करतात किंवा स्किन मागं पुढं करतात, पेशंट म्हणतो, म्हटलं काय त्रास आहे, तर मला फेमोसिस आहे, मला पॅराफिमोसिस आहे. हे तुमच्या मनामध्ये 100% करून ठेवा. बऱ्याच लोकांना, ज्या लोकांना शीघ्रपतनावर कंट्रोल मिळत नाही आणि वारंवार त्यांना तिथं इन्फेक्शन होऊन ऑइंटमेंट लावून मित्रांनो, सेक्स एज्युकेशन हे का बरं गरजेचं आहे तुम्हाला मी त्याचं एक सिंपल एक्झाम्पल सांगतो की माझ्याकडे येणारे बरेच पेशंट असे असतात की इव्हन म्हणजे लग्नाच्या अगोदर त्यांनी त्यांची स्किन पण मागं पुढं करून बघितलेली नसते आणि काय असतं की केव्हा केव्हा फायमोसिस म्हणजे ही स्किन समोर चिपकलेली असते किंवा पॅराफिमोसिस म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये मागं जाते, पण जर ताठत्या अवस्थेमध्ये मागं घ्यायचा प्रयत्न केला तर जात नाही किंवा मागं अटकून बसते, त्याला म्हणतो आम्ही पॅराफिमोसिस. आता फेमोसिस आणि पॅराफिमोसिस हे तुम्ही समजून घ्या. याचे पेशंट माझ्याकडे खूप येतात आणि खरोखर तुम्हाला सांगतो लग्न झाल्यानंतर येतात. आणि लग्न झाल्यानंतर का बरं येतात की त्यांना जेव्हा केव्हा समागम प्रॉपर होत नाही, महिना 2 महिने ट्राय करून पण त्यांच्या बरोबर जमत नाही, तेव्हा ते माझ्या क्लिनिकला येतात आणि इथं ते चुकतात. कारण की जर तुम्हाला प्रॉपर माझे व्हिडिओ बघितले असते किंवा तुम्हाला प्रॉपर एज्युकेशन जर मिळालं असतं तर ही जी परिस्थिती तुमच्यावर आलेली ती आलीच नसती. अशाच एका विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सेक्स एज्युकेशन अँड सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा म्हणा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब जर केलं तर नक्कीच यूट्यूबवाले पण जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना आणि त्याच्यामुळे आपल्या मराठी बांधवांना त्याचं नक्कीच बेनिफिट होऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की फायमोसिस आणि पॅराफेमोसिस. आता फेमोसिस आणि पॅराफेमोसिस हे खूप कॉमनली माझ्याकडे पेशंट येतात, पण मी त्यांना एक्सपेक्ट करतो की वयाच्या 17-18 वर्षानंतर जेव्हा केव्हा ते मास्टरबेशन करतात किंवा स्किन मागं पुढं करतात, 10 वेळा आपण लघवीला जातो पण केव्हाच आपण आपली स्किन मागं पुढं करून बघत नाही आणि आपल्याला केव्हा असं वाटलंच नाही की आपली स्किन समोर चिपकलेली आहे की आपली स्किन बरोबर म्हणजे इरेक्शन झाल्यानंतर मागं गेल्यानंतर पुढं याला खूप त्रास होतो आहे. ह्या गोष्टी कॉमनली तुमच्याबरोबर घडायला पाहिजे होत्या, पण त्या घडत नाही. काय त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं असतं आणि त्याच्यामुळं काय झालं की आजच्या स्थितीमध्ये फायमोसिस आणि पॅराफेमोसिसचे पेशंट खूप माझ्या क्लिनिकमध्ये आलेले आहेत, जेव्हापासून मी एक 3-4 व्हिडिओ त्याच्यावर टाकलेले आहेत. आज त्याच्या अगोदर लोकांना माहितीच नव्हतं, पण आज मला एक खूप आनंद होतो की बरोबर बसल्याबरोबर चेअरवर माझ्यासमोर चेअरवर बसल्याबरोबर पेशंट म्हणतो, म्हटलं काय त्रास आहे, तर मला फेमोसिस आहे, मला पॅराफेमोसिस आहे, असं म्हणजे मला बोलतात. तर मला वाटतं चला आपला व्हिडिओचा काही ना काही आपल्या समाजामध्ये ह्या लोकांना बेनिफिट झाला. फायमोसिस आणि पॅराफिमोसिस या 2 गोष्टी जर तुम्हाला असतील, म्हणजे तुमची स्किन मागं पुढं होत नसेल, तर त्याच्यासाठी कोणताही औषधोपचार उपलब्ध नाही किंवा कोणतंही आयुर्वेदिक औषध उपलब्ध नाही. हे तुमच्या मनामध्ये 100% करून ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला कंपल्सरी सर्जरीज करावी लागते. आता सर्जरीचे 2 प्रकार असतात. एक सर्जरी आम्ही तुम्हाला म्हणजे हाताने जर पहिले आम्ही जो करायचो, आजच्या म्हणजे 6-7 वर्षापूर्वी आम्ही ब्लेडने कट करायचो आणि एक 10 ते 15 टाके मारायचो, पण त्याने काय व्हायचं की पूर्ण आपण जे टाके मारलेले आहेत तिथं गाठी निर्माण व्हायच्या आणि जेव्हा केव्हा तुम्ही समागम करताना ते तुमच्या पार्टनरला टोचायच्या आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं तुमची पार्टनर इरिटेट व्हायची. पण आजच्या स्थितीमध्ये जेव्हापासून म्हणजे कोविडच्या नंतर मी मशीन आणली, तर आता हे स्टेपलर डिस्पोजेबल सर्कमसिजन सर्जरी माझ्या क्लिनिकला प्रत्येक क्लिनिकला उपलब्ध करून दिलेली आहे. ही खूपच छान पद्धत आहे. याच्यामध्ये काय होतं की आम्ही तुमच्या इंद्रियाला इथं भूल देतो. भूल दिल्यानंतर एक 5 ते 7 मिनटामध्ये हा जो क्लॅम्प असतो, या क्लॅम्पमध्ये तुमचं इंद्रिय आम्ही इन्सर्ट करतो आणि या क्लॅम्पला प्रेस करतो. म्हणजे काय होतं की इमिजिएट विदिन अ स्पॅन ऑफ 1 मिनिट ही मशीनच तुमची स्किन कट करते आणि आतून स्टिचेस मारते आणि त्याच्यामुळं 8 ते 10 दिवसामध्ये ती रिंग पडून जाते आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा ब्लिडिंग होत नाही किंवा पेन होत नाही आणि इतकी सेफ सर्जरी आहे. आतापर्यंत मी 50,000च्या वर सर्जरी केलेल्या आहेत, कुठेही काही कॉम्प्लिकेशन मला आढळून आलेलं नाही आहे.
तर मित्रांनो, अशा अत्याधुनिक ज्या पद्धती असतात ह्या तुम्हाला माहिती नसतात आणि त्याच्यामुळे काय आहे, बरेच लोक आज पण हाताने करून घेतात. तर हाताची सर्जरी न करता आता जर तुम्ही हे जे स्टेपलर सर्कमसिजन सर्जरी जर करून घेतली तर स्मूथ कटिंग आणि स्मूथ स्किन सरफेसिंग होऊन जातं. त्याच्यामुळं भविष्यामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तर मित्रांनो, या सर्जरीचे जे आमच्याकडे चार्जेस आहेत ते 30,000 आहे, कारण की 19,000ची आम्हाला मशीनच येते. 11,000 आमच्या इथे सर्जन घेतात. जेव्हा की पुण्या मुंबईला तुम्ही कुठेही इन्क्वायरी जर केली तर मला वाटतं 50,000 ते 60,000 रुपये तुम्हाला चार्जेस सांगतील. तर त्यापेक्षा माझ्या क्लिनिकला खूपच एकदम लो बजेटमध्ये फक्त आणि फक्त 30,000मध्ये ही सर्जरी आम्ही करून देतो. कारण की फॉरेन कंट्रीमध्ये बऱ्याच लोकांना, ज्या लोकांना शीघ्रपतनावर कंट्रोल मिळत नाही आणि त्यांचं जे ग्लान्स पेनिस असतं ते खूप हायपर सेन्सिटिव्ह असतं, कारण ते नेहमी झाकलेलं असतं. त्याच्यामुळे त्याची सेन्सिटिव्ह वाढलेली असते किंवा वारंवार इन्फेक्शन होतात. त्या लोकांना ते लोक ही स्टेपलर सर्जरी करून घेतात. दुसरं या सर्जरीचं बेनिफिट आहे की ज्या लोकांना डायबिटीज आहे, 3 ते 4-5 वर्ष डायबिटीजला झालेले आहे आणि वारंवार त्यांना तिथं इन्फेक्शन होऊन ऑइंटमेंट लावून तिथली कातडी एकदम थिन आणि पातळ होऊन जाते आणि त्याच्यामुळे ती नेहमी तिथं भेगा पडतात किंवा तिथं नेहमी रप्चर होतात आणि इन्फेक्शन होतात. तिथं लाल स्पॉट होऊन जातात, रेडिशपणा येऊन जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा केव्हा आपलं सुप्त अवस्थेमध्ये पण टाईट झालं तर ते स्किन फाटल्यामुळं आपल्याला खूप पेन होतो आणि जेव्हा केव्हा इंटरकोर्स करायचा प्रयत्न करतात तर ते प्रॉपरली पेनमुळे इंटरकोर्स होत नाही, त्यांना प्रॉपर इरेक्शन येत नाही. म्हणून प्रत्येक डायबिटिक पेशंटनी ही सर्कमसिजन सर्जरी, जे स्टेपलर सर्जरी आहे, ही करून घेणं अत्यंत गरजेचं असतं. कारण की डायबिटीजमध्ये काय असतं की प्रत्येक वेळा आपण जेव्हा लघवीला जातो तेव्हा त्यांची लघवी ग्लान्स पेनिसला लागते आणि त्याच्यामध्ये साखर असल्यामुळं तिथं बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून मी प्रत्येक डायबिटिक पेशंटला आवाहन करतो की ही सर्जरी करून घेणं अत्यंत गरजेचं असतं. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, याच्यानंतर तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं सुधारण्यासाठी नक्कीच ही सर्जरी तुम्हाला मदत करते. तर मित्रांनो, बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती नसतात. तुम्हाला मार्केटला म्हणजे काय नवीन प्रॉडक्ट आलेले तुम्हाला माहिती नसतं आणि म्हणूनच मी तुम्हाला नेहमी रिक्वेस्ट करतो की मी 2,000च्या वर तुम्हाला मी व्हिडिओ तयार करून दिलेले आहेत. खरोखर तुम्ही माझे जर व्हिडिओ बघितले तर असेच तुम्हाला लैंगिक समस्यासाठी नॉलेज तुम्हाला चांगलं मिळत राहील, प्रॉपर सेक्स एज्युकेशन होत राहील. तर जेणेकरून तुम्हाला कोणत्याही समस्या जर उद्भवल्या तर तुम्ही विचार करून नक्कीच चांगलं मार्गदर्शन घेणार आणि चांगलं ट्रीटमेंट पण करून घेणार. तर मित्रांनो, जर तुम्हाला पण तुमची स्किन मागं पुढं होत नसेल तर आजच करून बघा. जर होत नसेल तर इमिजिएट मला कॉन्टॅक्ट करा, दिलेल्या पूर्व माझी अपॉइंटमेंट घ्या. आणि जर मागं पुढं होत नसेल, तुम्हाला फायमोसिस पॅराफायमोसिसचा त्रास असेल तर नक्कीच ही सर्जरी करून घ्या, जेणेकरून लग्न झाल्यानंतर तुम्हाला विवाहामध्ये कोणतीही अडचण येणार नाही किंवा पुढच्या लैंगिक आयुष्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. चांगलं सुंदर आणि चांगलं आयुष्य, लैंगिक आयुष्य चांगलं काही गोष्टी करणं गरजेचं असतं आणि त्या तुम्ही करून घ्याव्या, हीच मी अपेक्षा ठेवून हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद मित्रांनो.